आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर, मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या। लोणावळ्यामध्ये पित्यानंच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस। ऑगस्ट 2024 मध्ये घडलेल्या कृत्याविरोधात पीडितेनं धाडस दाखवून तक्रार दिली। छत्रपती संभाजीनगरमधून हा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग। नराधम पित्यावर कठोर कारवाईची मागणी। पुण्यातील गणेश पेठेमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या आमिषानं मुलीला दुकानामध्ये बोलावत अत्याचार करण्याचा प्रयत्न। मुलीनं आरडाओरडा करत स्वतःची सुटका करून घेतली। आरोपी दुकानदार ताब्यात। हेऊर प्रकरणामधील आरोपी विरोधात 24 तासामध्ये आरोपपत्र दाखल। लहान मुलीला खाऊचा आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न। पोलिसांकडून प्रकरण जलद गतीनं चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया। श्रीधर लिंबाजी कांबळे असं आरोपीचं नाव। मुंबई पालिका मुख्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्याच्या कथित विनयभंगाचं प्रकरण। पीएमसी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। पीएमसी अधिकारी इरफान याच्यावर महिला कर्मचाऱ्याची गैरवर्तणूक केल्याचा आरोप। वर्ध्याच्या वडनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। वडनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपी नरेश दिवे याला बेड्या अत्याचाराची माहिती न देणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा। रोहन शंकर पालकर असं आरोपीचं नाव। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निषेध। अकोल्याच्या पातूरमध्ये 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाला अटक। जंगल परिसरातून आरोपी जगराम गाडीला अटक। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त। ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यानं निर्णय। राज्यपाल RN रवींनी लेखी आदेश देत मंत्रिमंडळ बरखास्त केलं। ममता बॅनर्जींच्या सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ काल संपला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर। पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक। भाजप नेते सुवेंदू अधिकारींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट। तर आधी बहुमताचा आकडा सादर करा, मगच शपथविधी। राज्यपाल आर्लेकरांची भूमिका, सूत्रांची माहिती। तमिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार असल्याची चर्चा। AIDMKनं DMKकडे पाठिंबा मागितल्याची स्टॅलिन यांच्या आमदारांच्या बैठकीमध्ये माहिती। AIDMKकडून सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांची संवाद, सूत्रांची माहिती। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावा अशी बारामतीकरांची इच्छा, जय पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते, ते फडणवीसांकडे आहे। जय पवारांच्या विधानावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यानं जय पवारांना पुढची स्वप्न पडत असतील, गोगावलेंची प्रतिक्रिया। शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जारी। आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते। आता प्रकृती ठीक असल्यानं पवार पुन्हा सक्रिय होणार। आमदार बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। मनपानं केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेची बच्चू कडू पाहणी करणार। मनपाच्या पथकानं फुटपाथवरील मटके फोडून अतिक्रमण हटवलं होतं। बच्चू कडू थोड्याच वेळात मटके विक्रेत्यांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका। हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं। महालक्ष्मी रेस्कोसून लग्नासाठी मुरबाडला जात असताना जुहू एअरपोर्टवर करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग।